तुमचे डोळे निळेत? तुझा लपंडाव संपलाय मनस्विनी, उर्फ सरकार. आणि कसं असतं ना, मेकअप फार वेळ टिकाव धरत नाही आणि जखमा लवकर भरत नाही. नाही कळलं का? एक मिनिट हा, बघू बघू. ते गोष्टीची जशी सुरुवात असते तसा शेवट पण असतो. आयुष्यभर खोटं बोलत आलीयस तू, खोटं वागत आलीयस, तरी अजून किती खोटं बोलणार आहेस? एक वेळी माणुसकीच्या नात्याने, रक्ताच्या नात्याने तुला पाठीशी घालत आले, विश्वास ठेवत आले. एक दिवस तू सुधारशील या आशेवर. पण नाही, रंग बदलणं सरड्याच्या रक्तातच असतं. पाठीत खंजीर खुपसण्याची जात आहे तुझी. खरं तर पार्टीच्याच दिवशी सांगणार होते सगळ्यांना, हिचे एकदा डोळे तपासा, म्हणजे खरं काय खोटं काय सगळ्यांना कळे. पण तेव्हाही मी शांत राहिले. वाटलं होतं की अजून 4 दिवस बाकी आहेत. खऱ्या खोट्याचा निकाल लागायच्या आत तू स्वतःहून येऊन सांगशील की तू मनस्विनी आहेस. पण नाही ग, शेवटपर्यंत खोट्याचाच हात धरलास तू. आणि म्हणूनच आता आता ही अशी देवाच्या पायाशी आहेस. हो ते यू, तू माझ्यावर हात उचललास. हो, हीच पराख त्या बहिणीकडून आहे जिचं बालपण हिरावलंस तू. हीच पराख त्या बायकोकडून आहे जिचं तिचं कुंकू पुसलंस तू. आणि हीच पराख त्या आईकडून आहे तिच्या मुलीला 11 वर्ष तू तिच्यापासून लांब ठेवलंस. खरं आज रामनवमीच्या दिवशी तू रावणाचा चेहरा सगळ्यांसमोर आणलास. असं अजून एक काम करशील, पोलिसांना फोन लाव. या बाईला जेलमध्ये पाठवलं पाहिजे. ही बाई जेलमध्ये गेलीच पाहिजे. नाही आई, ह्यांची जागा जेलमध्ये मनस्विनी मावशी. मावशी, तुम्ही माझ्या आई जरी नसला तरी मावशी आहात ना. आणि ती म्हण माहितीये मला, माय मरो पण पण मावशी जगो. पण आता काय अर्थ? तुम्हाला तर नात्यांची किंमतच नाहीये. आई समान असलेल्या मावशीच्या सुंदर नात्याला सुद्धा तुम्ही तिलांजली दिलीत. माझी आई म्हणून या घरात इतकी वर्ष राहिलात. या घराचं घरपण संपवलं, माझं बालपण संपवलं. माझ्या घरच्यांना रोज रोज त्रास दिलात. या घरातल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही उपभोगल्यात ज्याच्यावर तुमचा हक्क नव्हताच कधी. काय म्हणाला होतात तुम्ही? तुम्ही रामाचा स्वीकार केलाय आणि माझ्या आईने रावण स्वीकारलाय. मी राम स्वीकारला, पण तिने रावण स्वीकारला. आज मला कळून चुकलंय खरा रावण कोण येते. ती सगळी तुमची गोष्ट होती, मनस्विनीची गोष्ट होती. आणि आता या मनस्विनी नावाच्या रावणाचं दहन नाही केलं जाणार, कारण आता काळ बदललाय. कलियुगातल्या ह्या रावणाला आता वनवास भोगायला लागेल. त्या माझ्या आईने जे भोग भोगलेत ना, तेच भोग आता तुम्हाला भोगायचेत सरकार. हीच शिक्षा आहे तुमची. या बाईनं माझ्या पोटात असलेलं बाळ मारलं, यासाठी मी कधी माफ करणार नाही तुला. माझ्या घरातून बाहेर हो. तुझा अध्याय संपलाय आता मनस्विनी.